मॅच बॉल आपण घेऊन जाणार आहोत पुन्हा एकदा. आता मात्र नजरा वळवल्या गेल्या आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. कोण येतोय तर नाव येतंय सागर शेलार. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या रनवेवरती इन ॲट नंबर 2 साठी त्यांचा सामना करण्यासाठी मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत राजेश कदम. राजेश यांच्याकडे नजरा वळवल्यात. राजेश यांना मात्र चांगली कामगिरीच करावी लागेल. संघ अडचणीत आहे जिथे 2 विकेट बाद झालेले आहेत. हो यावेळी पहा बॅटचा टॉपेज घेतलाय. तदनंतर मात्र चेंडू वन बाउन्स सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार 4 रन्स. मैदानाच्या आतमध्ये पहा पहिल्याच बॉल वरती हा आक्रमक पवित्रा घेतला या गोलंदाजाच्या अगेन्स्ट. पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने बॅट आणि बॉल मध्ये जे अंतर होतं ना ते फार सुरेख पाहायला मिळालं. बॅटचा जसा त्याने स्पर्श केला ना चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने हाताळला गेला. म्हणजे मनगडामधली पॉवर दाखवली आहे या फलंदाजाने. नाव आहे राजेश कदम. गोलंदाजीच्या रनवेवरती आलेला गोलंदाज सागर शेलार डावखुरा गोलंदाज आहे आणि ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. हो पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय आणि त्याच पद्धतीने त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र यावेळी चेंज ऑफ पेस केला गेला होता. सागरने मात्र शेवटच्या क्षणी बॉलवरती फिरवलेले रोल फिंगर पाहायला मिळाले. तिथे स्लोअर पद्धतीचा बॉल असल्यामुळे तो चेंडू 30 यार्ड सर्कलमध्ये फील्ड देखील केला गेला आणि तिथे मात्र एकेरी धाव. म्हणजे येणाऱ्या 8 चेंडूमध्ये आतापर्यंत आपल्याला 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाज निघालेत पुन्हा एकदा. हो यावेळी लॉफ्ट केलाय उडवलाय आणि सरळ डिस्पॅच केलाय. कॉमेंट्री बॉक्सला दिले मानवंदना. असं म्हटलं तर आता देवाने तर सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातलाय. पण इथे जो जास्त घासला जातो ना तो चमकतो. हा फलंदाज घासतोय मेहनत करतोय संघर्ष करतोय. त्याच्या संघर्षाला सलाम आहे. त्याने ठोकला एक षटकार. पहा मैदानाच्या आतमध्ये नाव आहे विनायक कदम. हा फलंदाज आग ओकणारी फलंदाजी खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेला आहे. या फलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात. माना फिरवल्या गेल्यात. खरोशी संघ आता मात्र आगेकूच करतोय. पहा पोहणारा ज्यावेळी हातपाय मारतो ना तेव्हाच तो पाण्यामध्ये तरंगत असतो. तुम्हाला हातपाय मारावे लागतील. तुमचा संघर्ष तुम्हाला चालू ठेवावा लागेल. धावफलकावरती धाव संख्या 14 लगावली गेली आहे. 14 धावा आतापर्यंत लगावले. थोडंसं स्पीडअप करा निलेश. टाइमर लावलेला आहे याची देखील नोंद घ्या. जी क्षेत्ररक्षण करणारी टीम आहे यांनी देखील नोंद घ्यायची आहे. टाइमर लावलेला आहे. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला खेळ पूर्ण करायचा. यावेळी पहा भन्नाट वेगाने हाताळला गेलाय. पंचांनी सांगितलंय 22च्या स्वरूपामध्ये एक धाव आड केली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये पहा गोलंदाज देखील चपळ आहे, चाणक्य आहे, चतुर आहे. त्याने त्याच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचा इथे परिपक्वता दाखवलेली आहे. जिथे फलंदाजाने षटकार ठोकला ना त्याच्यानंतर मात्र क्रिएट केला थोडासा पेस आणि त्या पेस वरती मात्र बिल्टअप करत असताना फलंदाज विनायक यांना मात्र अचंबित केलं. पुन्हा एकदा सज्ज झालेत विनायक वर्सेस सागर. निघालेत सागर. शॉर्ट लेंथ वरती हाताळलेला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने हुसळले गेले अपेक्षा होती त्या पद्धतीने हुसळी होत नाहीये. म्हणजे सागर यांच्याकडे जो गोलंदाजीचा स्टान्स आहे ना खऱ्या अर्थाने फार भन्नाट आहे आणि बॉल पडल्यानंतर एक नॅचरल अँगल पाहायला मिळतो. तो अँगल देखील पाहायला मिळाला आहे. अवे फ्रॉम द बॉडी खेळवण्याचा प्रयत्न राहिलाय त्यांचा आणि खऱ्या अर्थाने रूम देखील देत आहेत फलंदाजांना. पुन्हा निघालेत सागर. हो यावेळी पहा डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय त्या ठिकाणी. किती धावा मिळतील? 1 धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. तिसरा धाव मिळेल का तर नाही. इथे 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या पाठीमागे 17 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय ते खरोशी संघाने. हार्डलक म्हणावं लागेल. इथे पहा खरोशी संघ एक चौकार मिस केलाय त्यांनी या शेवटच्या बॉलवरती. आता मात्र मोठे प्रहार मस्ट निडेड आहेत. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीच्या रनवेवरती कोण येईल आणि त्याचा सामना करण्यासाठी स्ट्राईक एंड वरती आपण ज्या फलंदाजाला पाहतोय ना त्याचं नाव आहे राजेश कदम. स्ट्राईक एंडला आलेले आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या रनवेवरती नाव येत आहे. नाव आहे विकास शेलार. मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती ऑन द वे आहे. निघालेला आहे हा गोलंदाज आपल्या रनवेवरून. हो यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. भन्नाट यॉर्कर असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये
यॉर्कर आणि पत्त्यामध्ये जोकर नेहमीच चकवत असतो. इथे या फलंदाजाला चकवलंय. फलंदाज ज्या पद्धतीने स्टान्स घेतला होता त्यानंतर मात्र तेच निहारलं. शेवटच्या क्षणी पहा फुल्लर लेंथ बॉल हाताळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये फार अंतर पाहायला मिळालं आणि यष्ट्या मात्र उद्ध्वस्त केल्या या फलंदाजाच्या. बॅक टू द पवेलियन जावं लागेल या बॅटरला. 17 धावींवरती तिसरा विकेट. फलंदाज बाद झालाय. ते नाव आहे राजेश कदम. ललित मैदानाच्या आतमध्ये आलेत. लयलीला काय करणार आहेत पहा इथे पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाजाने मात्र पहिल्या बॉलवरती लयलीला केली आहे. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका. ड्रीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक मनोज पाहायला मिळालेत. त्यांनी वन हँडेड थ्रो केलाय. पहा इथे एका धावेवरती थांबवलं गेलंय. 18 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात. हाय व्होल्टेज मुकाबला. जशास तसं उत्तर दिलं गेलंय. स्ट्राईकला आलेला आहे विनायक. विनायक हा अटॅकिंग क्रिकेटर आहे. मोठे प्रहार मस्ट निडेड त्याच्या बॅट मधून सातत्याने मिळालेले आहेत. हो यावेळी पहा पंचांकडे दात मिळवली गेली आहे मात्र पंचांनी ती दात फेटाळून लावलेली आहे. पहा ब्लाइंड स्पॉट वरती चेंडू हाताळला आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर ब्लाइंड होऊन या फलंदाजाने तो चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थाने गावठी शब्दामध्ये जर आपण वापरला तर आंधळी फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खऱ्या अर्थाने ब्लाइंड शॉट खेळत असताना डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा निघालेत गोलंदाज. हो यावेळी पहा काय वापरलं गेलं तर भन्नाट वेग वापरला गेला होता मात्र पंचांनी सांगितले बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आड केली जाईल. धावफलकावरती विनायक सारख्या फलंदाजाला देखील ठोक थांबवण्याचं बळ माझ्या गोलंदाजीमध्ये आहे. विकासने मात्र प्रभावित केलंय. शरीराचा जर बांधा पाहिला ना तर सडपातळ आहे, उंच मारा आहे, जवळजवळ 6 फूटने त्याच्या गोलंदाजीचा हात येत असतो आणि मैदानाच्या आतमध्ये त्याच पद्धतीने वेग देखील आहे. विनायक सज्ज झालाय. हो यावेळी पहा पुन्हा एकदा जोरकस प्रहार पहा मिळालाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन वरती, फील्ड करतील आणि फेकी करतील तोपर्यंत मात्र मिळाली एकेरी धाव. या एका धावेच्या पाठीमागे सांघिक धाव संख्या 20 या आकड्यावरती ललित स्ट्राईकला आलेले आहेत. मोठा प्रहार मस्ट निडेड आहे. एखादा षटकार मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो आणि तो मस्ट गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातला. हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. एरियल रूट दिले गेले. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड 3 येत आहेत आणि विकेटचं पतन. पहा फलंदाज पुन्हा एकदा डगआउटला जावं लागेल. ललित या बॅटरला पुन्हा एकदा या फलंदाजाला बाद केलंय या गोलंदाजाने आणि मैदानाच्या आतमध्ये भन्नाट अशी शांतता खरोशी संघाच्या डगआउट मध्ये. तीन षटक संपलेले आहेत आणि शेवटचं षटक 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. चला थोडंसं स्पीडअप करा. टायमर लावलाय, नोंद घ्या. 14 मिनिटाचा खेळ संपलेला आहे याची देखील नोंद घ्या. अजूनही शेवटची 6 मिनिटं उरलेली आहेत. चला गोलंदाज निघतील. मनोज आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. हो यावेळी मात्र उडवलाय, लॉफ्ट केला, एरियल रूट दिलं गेलं. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. विकेटचं पतन. पहिला खऱ्या अर्थाने मोठा मासा लावलाय गळाला. मनोज याने पहिला विकेट मिळवलाय. खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये अकस्मित नजरा यावेळी पाहायला मिळाल्या खरोशी डगआउट मधून आणि त्या नजरा मात्र पुन्हा एकदा विसवल्या देखील जातील. जिथे खूप सुरेख झेल घेतला आणि फलंदाज बाद झालाय जो विनायक, त्याने मोठे प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र ते प्रयत्न आता मात्र अयशस्वी झालेले आहेत. शेवटचे 5 बॉल धावफलकावरती धावसंख्या 20 लगावली गेली आहे.
नवीन बॅटर आपण पाहतोय आणि दीपक साथीला असतील. जर पाहिलं ना तर स्ट्राईक एंड वरती मात्र येतील ते उमेश यांच्याकडे देखील नजरा वळवल्या गेल्या आहेत, माना फिरवल्या गेल्या आहेत. उमेश काय पद्धतीने खेळ करतील, जिथे कोट्रोशी संघ हा सातत्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावरती लो स्कोरिंग मॅचेस करताना पाहायला मिळालाय. गोलंदाजी चांगली राहिली आतापर्यंत कोट्रोशी संघाची. हो, हाफ ट्रॅकर आहे, त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव या ठिकाणी मिळेल. घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी एक धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. आपण पाहतोय ना टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला हे दोन बॅटर पाहायला मिळाले, जिथे उमेश आणि दीपक यांची जोडी 21 धावा धावफलकावरती लगावल्या. शेवटचे 4 बॉल, या 4 बॉलवरती काय घडेल हे देखील पाहावं लागेल. मनोज आलेत गोलंदाजीच्या रनवेवरती, स्लॉग ओव्हरचं षटक. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बॅकअप दिले गेले. पहा, आयुष्यामध्ये बॅकअप देणं फार गरजेचं आहे आणि तो तुमच्या बँक बॅलन्स मध्ये बॅकअप असो, क्रिकेटच्या मैदानामध्ये बॅकअप फार महत्वाचा आहे. आणि आज मात्र खरोशी संघाकडून दीपक या गोलंदाजाचा बॅकअप मिळणार नाहीये आणि गोलंदाजी करत असताना दीपक या नावाची चर्चा होणं फार गरजेचं आहे. दीपक कदम आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि नक्कीच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभा केलाय. नक्कीच दीपक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांची उपस्थिती फार महत्वाची आहे. मात्र काय घडले मैदानाच्या आतमध्ये, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय या गोलंदाजाने, फलंदाजाला ब्लम केलाय आणि तदनंतर मात्र आउट होतील फलंदाज दीपक. बॅक टू द पवेलियन. गोल्डन डकचे शिकार ठरले दीपक. मनोज निघालेले आहेत. हो, यावेळी बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. काय घडले मैदानाच्या आतमध्ये, एक धाव घोषांकित क्षेत्रामध्ये 22च्या स्वरूपामध्ये ती धाव ऍड केली गेली आहे. धाव संख्या 22 या आकड्यावरती. जो संघ या पहिल्या मॅच मध्ये 50 धावा जवळजवळ 3.1 या षटकामध्ये पूर्ण करतो, त्या संघाला मात्र 22 धावा बनवण्यासाठी देखील संघर्ष करावा लागतो. हेच आहे क्रिकेट मित्रांनो. पहा, जिथे पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर खरोशी संघाने फार लवकर 50 धावा कंप्लीट केल्या गेल्या होत्या. तदनंतर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये अगेन्स्ट द कोट्रोशी त्यांची थोडीशी दमछाक झालेली आहे. हो, यावेळी पुन्हा एकदा काय घडले मैदानाच्या आतमध्ये, 22च्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड केली गेली आहे. म्हणजे 24 चेंडूच्या पाठीमागे 24 धावा बनवण्यामध्ये यश मिळवलंय ते खरोशी संघाने. म्हणजे येणाऱ्या 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 25 धावा. चला थोडंसं स्पीडअप करा. आपण जाणार आहोत पुढील मॅचचा. टॉस आपल्या समोर केला जाईल आणि दोन संघ आपल्या समेत लढवले जातील, जिथे आपण पाहणार आहोत विनंती असेल खरोशी ब विपक्ष गोगलवाडी अशी मॅच होईल, याची नोंद घ्या. चला टॉस साठी जाऊया आपण. खरोशी ब विपक्ष गोगलवाडी. संदीपजी मोरे, आपल्याला विनंती आहे आपण लगेचच टॉस साठी या आणि त्याचबरोबर घोगलवाडी संघनायक आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, जिथे तुषारजी जांभळे यांच्या वाणीमधून आपल्याला टॉस पाहायला मिळेल. या तुषार सर, आपण जातोय टॉस साठी. खरोशी ब विपक्ष घोगलवाडी. चला, खरोशी ब आणि घोगलवाडी संघ, आपल्याला विनंती आहे आपण या टॉस साठी. खरोशी ब संघनायक लगेचच या आणि त्याचबरोबर घोगलवाडी संघ, आपल्याला देखील विनंती आहे. चला, घोगलवाडी संघनायक, आपल्याला शेवटचा कॉल आहे. लगेचच या टॉस का बॉस साठी जातोय आपण. 24 चेंडूच्या पाठीमागे 25 बनवायचे आहेत.
चला विनंती असेल घोगलवाडी संघ आपण लगेचच आपला संघनायक आमच्या समेत जॉईन व्हायचा आहे. नक्कीच घोगलवाडी संघनायक येत आहे. चला खरोशी बस संघ आपण देखील टॉस साठी यायचं आहे. आणि अविनाशजी शेलार यांना मी विनंती करतो. अविनाश शेलार या, आपण टॉस साठी जातोय. या अविनाशजी या. कोयना सोशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर आयोजित आई रुखुमाई कुंबळजे क्रिकेट संघ खरोशी व ग्रामस्थ मंडळ खरोशी यांच्या विद्यमानाने स्वर्गीय आनाजी गणू कदम यांच्या स्मरणार्थ आई रुखुमाई कुंबळजे चषक 2023 मधला हा महत्त्वाचा टॉस आपण या ठिकाणी करतोय, जिथे एका बाजूला खरोशी ब तर दुसऱ्या बाजूला HSC घोगलवाडी या दोन संघांमध्ये टॉस केला जातोय. स्विन द कॉइन. छापा कॉल दिलाय आणि छापा आलेला देखील आहे. घोगलवाडी संघ संघनायक टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? सकाळच्या सत्रापासून पाहता लक्षात येते की सगळे संघ चेस करतायत, तर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण निवडू. संघामध्ये यावर्षी काही बदल, पहिल्यांदाच संघ तुमचा खेळतोय या सीझनला, काही बदल आहेत या सीझन मध्ये? थोडेफार चेंजेस आहेत आणि नवीन नवीन खेळाडू पण आहेत. किती धावांवरती डिफेन्स कराल? आम्ही 30 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खरोशी ब संघ संघनायक आपल्या समेत जॉईन होतील. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाने टॉस जिंकलाय, तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? घेणार होतो आम्ही, पण टॉस विन करून बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे दुधामध्ये साखर पडले, दुग्ध शर्कराचा योग आलेला आहे. बरोबर आहे. किती धावा बनवाल तुम्ही? तुमचा बॅटिंग लाईनअप कसा आहे आणि यावर्षी संघ पहिल्यांदाच खेळतोय आणि कशा पद्धतीने पाहतोय, किती धावांचा टार्गेट असेल? आम्ही जास्तीत जास्त सगळे यंग प्लेयर, आता फर्स्ट टाइम आम्ही एंट्री करतोय, तर सगळे यंग प्लेयर आहेत, तर जास्तीत जास्त म्हणजे जेवढं टार्गेट देऊ तेवढा जास्त आमचा प्रयत्न राहील. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाटचालीसाठी. जाऊया जिथे पूर्वार्धामधला खेळ संपत असताना उत्तरार्धामधला खेळ सुरू होईल. नक्की चर्चा रंगवली जाईल. इथे हाय व्होल्टेज मुकाबला, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धामधला खेळ संपला. उत्तरार्धामधला खेळ जसा सुरू झाला ना, ज्याच्यावरती आपण पहिला बॉल हाताळण्यासाठी उमेश हा गोलंदाज आला आणि त्याने पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवत असताना पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट मिळवला. तिसरा बॉल पहा, हाफ ट्रॅकर आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतील आणि फील्ड करतील. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. पहा इथे हाय व्होल्टेज मुकाबला होणार आहे. दोन्ही संघ दादा संघ आहेत एकामेकाच्या अगेन्स्ट. आता मात्र फासे टाकले जातील आणि त्या फासांमध्ये आडवं केलं देखील जाईल. गोलंदाजीच्या रनवेवरती उमेश कदम आपण पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र आता अजय शेलार. या फलंदाजाच्या अवतीभोवती कोट्रोशी संघ फार डिफेंडेबल राहिलेला आहे. मात्र हा जर अडथळा जर बाजूला काढला ना तर अडचणीमध्ये येऊ शकतो. हो, यावेळी बॅटचा टॉपेज पहा, बॅटचा स्विंग आहे ना अजय शेलार यांचा फार भन्नाट पाहायला मिळाला. आणि जिथे आपण पाहिलं ना तर येणारे बॉल असतील ते 20 आणि बनवायच्या आहेत त्या धावा 23. 20-23चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघ आज मात्र सूत्र करतायत, आपल्या हाती घेत आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरून उमेश आलेले आहेत. आतापर्यंत जर पाहिला तर फार सुरेख खेळ झालेला आहे. निघालेत गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डावी यष्टी सोडून चाललेला हा बॉल पाहायला मिळाला. तिथे पंचांनी सांगितलंय एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव आड केली गेली आहे. धाव संख्या 3च्या धावफलकावरती पाहायला मिळाले, 3च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळाले. आणि आपण पाहतोय ना, एक धाव तर नक्कीच घेतली आहे.
धावफलकावरती धावसंख्या 4 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर विद्यमान KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे विद्यमान सचिव संतोषजी सकपाळ यांचं आगमन झालेलं आहे. संतोषजी या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फार सुंदर नियोजन त्यांच्या कमिटीच्या दरम्यान आपण पाहतोय. यावेळी मात्र भन्नाट वेगाने हाताळलेला हा बॉल पहा, फलंदाजाला मात्र प्रश्न विचारले आणि प्रश्न आहेत ना ते तंतोतंत विचारले आहेत. जिथे एका षटकाचा खेळ संपतोय आणि एका षटकाच्या पाठीमागे 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत, म्हणजे येणाऱ्या 18 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायच्या आहेत 21 धावा. हे इक्वेशन आलेलं आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती आता मात्र काय घडणार आहे, प्रश्नचिन्ह इथे उभे आहेत, प्रश्नचिन्ह मैदानात देखील उभे आहेत. प्रेक्षकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न फार विलक्षण आहेत. जिथे काय घडणार या मॅच मध्ये, एका बाजूला कोट्रोशी आहे तर दुसऱ्या बाजूला खरोशी आहे. खरोशी संघाने मात्र आपल्या बाजूमधून आता मात्र आपल्या भात्यामधून महत्वाचा बाण बाहेर काढलाय, जो हाय व्होल्टेज बाण असणार आहे आणि नाव आहे गंगाराम मोरे. या गोलंदाजाच्या अवतीभोवती मात्र ही मॅच ट्विस्ट घेणार आहे. हा गोलंदाजाना या मॅचचं सर्व काही डिपेंड करू शकतो. मात्र समोर जो फलंदाज आहे ना तो देखील कमी नाहीये. 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय गंगाराम साडी संतोषजी यांच्याकडून. मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पहिल्याच बॉल वरती विचारलाय प्रश्न, क्वेश्चन मार्क खेळाय. इथे संतोष सकपाळ देखील सांगतायत माझ्या तालमीमध्ये, माझ्या सोबतीला पहा, असं म्हटलं जातं ना वनव्यामध्ये मित्र गारव्या सारखा. इथे पाहायला मिळालेला आहे संतोष आणि गंगाराम यांची जोडी तशी पाहायला मिळाली आहे. असं म्हटलं जातं ना उंबरामध्ये देखील मित्र वनव्यासारखा गारव्यामध्ये. पहा हा खेळाडू आलेला आहे जिथे 17 बॉल आणि 21 ची गरज आहे. अजय समोर आहेत, निघालेले आहेत गोलंदाज. हो यावेळी पहा पददालित्याचा उपयोग तर नाही, मात्र घुटना टेक फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, इथे चुकी झालीये. पहा क्विक ऑफ सेकंड्स मध्ये डिसिजन इट्स मस्ट नीडेड. पहा तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय ना तो पावलोपावली तुम्हाला कुठेतरी अडचणीत आणू शकतो आणि तेच पाहायला मिळालं. तुम्ही थोडंसं क्विक ऑफ सेकंद लेट झालात आणि तिथे मात्र संतोषजी आपण पाहिलं ना तर क्रिकेट हा क्षणार्धनामध्ये पारड बदलू शकतो आणि तेच पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये एक धाव घेत असताना चपळता पाहायला मिळाली आणि या चपळतेने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 16 चेंडूच्या पाठीमागे 19 धावा बनवायच्या आहेत. हे समीकरण आलेलं आहे. गोलंदाज निघालेले आहेत गंगाराम यांच्याकडे मात्र नजरा वळवल्या गेल्या आहेत. हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि पहिलाच बॉल लॉफ्ट करत असताना पहा पहिली विकेट मिळेल का. यस इट इज, विकेटचं पतन. काय व्हॅल्युएबल विकेट मिळवलाय. पहा असं म्हटलं जातं ना की इज्जत ही मागून मिळत नसते तर ती कमवावी लागते आणि ती कमवण्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळं करावं लागतं आणि तेच करत असताना शॉर्ट लेंथचा गोलंदाजी करत असताना गंगारामने मात्र मोहरा टिपलाय, या फलंदाजीचा कणा मोडलाय. आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. येणारे 15 बॉल आणि बनवायच्या आहेत 19 धावा. या 19 धावा बनवताना देखील मोठे प्रश्न आता उभे होतील. असं म्हटलं जातं ना की चौकट मोडून बघेन म्हणतो. अरे चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो. प्रश्न एककातील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील याची पर्वा करू नका. तुम्हाला आता संघर्ष करावा लागणार. जिथे नवीन फलंदाज येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, विकास आलेले आहेत. संतोष सकपाळ यांनी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक गंगाराम. मित्रांनो गंगाराम मोरे यांची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार गंगाराम मोरेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो काय आणि कमबॅक मिळवून देतो काय. संघाला अडचणीतून सावरण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. मात्र हा आलेला फलंदाज आहे ना तो देखील कमी नाहीये. त्याच्याकडे देखील नजरा वळवल्यात, माना फिरवल्यात. गोलंदाज निघालाय, नाव आहे विकास शेलार. हो यावेळी पहा काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे लेग बिफोर साठी अपील केली गेली होती, मात्र सूर्यकांत आडावसर सांगतायत थोडसा स्टंपच्या वरती आहे बॉल. पहा इथे डिफेन्सिव्ह अटॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय. या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आम्हाला विकेट घालवायची नाहीये. इथे व्हॅल्युएबल विकेट आहे, विकेट प्राइज आहे. पडणारा विकेट आहे ना तुमच्या संघाला अडचणीत आणू शकतो तर समोरच्या संघाला मूल्यमापन देऊन जाणार आहे. गोलंदाजीच्या रनवेवरून निघालेले आहेत गंगाराम. 14 बॉलच्या पाठीमागे 19 बनवायचे आहेत.
हो, यावेळी लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काय घडलंय, एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरीचा पर्याय ठेवला नाहीये. पहा, असं म्हटलं जातं ना, खेळ असा दाखवा की जिंकता आलं नाही तरी चालेल, मात्र आपली छाप सोडता आली पाहिजे. दोन्ही संघ जिंकण्यासाठी खेळतायत, मात्र तो खेळ करत असताना छाप देखील तेवढीच चांगली सोडतायत, हे देखील पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाजीच्या रनवेवरून गंगाराम निघाले. 13 बॉल 18ची गरज आहे. समोर फलंदाज आहे सागर. हो, यावेळी पहा काय घडलंय, फ्लिक केलाय, चेंडू चाललाय फाईन लेग रिझन मध्ये, तिथे मिळेल एक धाव. म्हणजे येणारे 12 बॉल बनवायचे आहेत 17 धावेंची गरज आहे येणाऱ्या 12 बॉल मध्ये. काय घडणार या मॅच मध्ये, लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज मॅच, हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच आपल्याला पाहायला मिळाले. चला थोडासा स्पीडअप घ्या विनंती आहे खरोशी संघ. आम्ही या ठिकाणी टाइम टेबल लावलेलं आहे, याची नोंद घ्या. समोरच्या संघाला देखील आम्ही टाइम लावला होता, तुम्हाला देखील या ठिकाणी टाइम टेबल वरती खेळावं लागेल. चला थोडंसं स्पीडअप करा. गोलंदाज निघालेले आहेत, नाव येत आहे आता मात्र शेवटचं, माफ करा, तिसरं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय, नाव आहे विनायक. निघालेत विनायक. हो, पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, घोषांकित क्षेत्रामध्ये एकेरी धाव. शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी केली गेली आहे. आता मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड वापरले गेले. विनायक या गोलंदाजाच्या माध्यमातून शॉर्ट लेंथ वरती गोलंदाजी हाताळली गेली आहे. हुक आणि पुलच्या फटक्यांसाठी प्रभावित केलं गेलंय, आमंत्रण दिलं जात आहे या फलंदाजांना. खऱ्या अर्थाने सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. चौकार षटकारापासून लांब ठेवलं जात आहे. एकेरी दुहेरीने मॅच जवळ येईल का, तर आपण पाहिलं ना, तर येणारे 11 बॉल आहेत आणि बनवायचे आहेत 16. प्रश्नचिन्ह उभा केला गेलाय. कोट्रोशी अगेन्स्ट खरोशी. आपण जर पाहिलं तर एक गाव नदीच्या आल्याड आहे तर दुसरा गाव नदीच्या पल्याड आहे. कोयना नदी मध्ये येते आणि या दोन संघांमध्ये हे चाललेलं तुंबड युद्ध पाहायला मिळालंय. हो, यावेळी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, डॉट बॉलची सांगता, हाय व्होल्टेज मुकाबला, जशास तसं उत्तर दिलं गेलंय. पहा, असं म्हटलं जातं ना की आयुष्य हे मगरी सारखं जगायचं असतं. आयुष्य हे मगरी सारखं जगायचं असतं. परफेक्ट झडप मारायची असेल ना तेव्हाच हालचाल करायची. आता मात्र हालचाल करावी लागेल. गोलंदाज निघालाय, फलंदाज समोर आहे. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचांनी सांगितलंय नो बॉल. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, दुधामध्ये साखर पडावी ना तसा हा नो बॉल आलाय आणि त्याच्यावरती मात्र मिळाल्या त्या 2 धावा. पहा, इथे आता मात्र समीकरण आलेलं आहे. येणारे बॉल असतील 10, बनवायच्या आहेत 14 धावा आणि जमेची बाजू अशी असेल की येणारा बॉल जो आहे ना तो फ्री हिटचा बॉल आहे. आणि आतापर्यंत इतिहास राहिलाय, ज्या ज्यावेळी फ्री हिटचा बॉल येतो ना त्यावेळी मोठा प्रहार लागत नाही, हा देखील एक इतिहास आहे. पहा, वाईट बॉल येतोय, विनायकने मात्र चुकी केली आहे. आता येणारे बॉल असतील 10, बनवायच्या आहेत 13. हाय व्होल्टेज मुकाबला, प्रश्नचिन्ह उभे केले गेले आहेत. गोलंदाज विनायक निघालेले आहेत. हो, यावेळी पहा, हलक्या हाताने फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉलचा टॉपेज घेतला बॅटने आणि चेंडू चाललाय बिहाइंड द विकेट. तिथे मिळेल एक धाव. येणारे बॉल असतील 9, बनवायचे आहेत 12. 9-12चं इक्वेशन आलेलं आहे, जिथे विनायक यांची गोलंदाजी कुठेतरी चुकीच्या दिशेने हाताळताना पाहायला मिळाले. मात्र मॅच मध्ये अजूनही पकड बनवलेली आहे. 9-12चं इक्वेशन आलेलं आहे. हो, यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिलं गेलं, अंडरनीटेड क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. मॅच अजूनही संपलेली नाहीये. पहा, असं म्हटलं जातं ना की पैंजण जरी सोन्याचं असलं ना तरी त्याला पायातच घालतात आणि टिकली जरी 2 रुपयाची असली ना तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व निर्माण होत नसतं, ते तुम्हाला बनवावं लागतं आणि आता मात्र अस्तित्व बनवावं लागेल. एक विकेटचं पतन झालंय. येणारे 8 बॉल, बनवायचे आहेत 12 धावा. आता मात्र समीकरण, हाय व्होल्टेज मुकाबला, 13 रन वरती 3 विकेट, एका बाजूला कोट्रोशी तर दुसऱ्या बाजूला खरोशी.
असं म्हटलं जातं ना, काही वेळा सोपी वाटणारी गणित कधी अवघड बनून जातात कळतही नाही. आयुष्याचं देखील तसंच आहे आणि क्रिकेटच्या मैदानावरचा खेळ देखील तसाच आहे. जी वाटणारी सोपी गणितं होती ती अवघड होत चालली आहेत. आता मात्र येणारे 8 बॉल आहेत, बनवायचे आहेत 12. गोलंदाज निघालाय, समोर आहे फलंदाज. पहा इथे काय घडले, पंचांकडे दाद मागितली आहे. इथे एक धाव कंप्लीट केली आहे ती लेग बाईच्या स्वरूपामध्ये. म्हणजे येणारे बॉल 7, बनवायचे आहेत 10. 7 बॉल 10 ची मॅच मैदानामध्ये. काय माफ करा, 7 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत. 7 बॉल 11 ची मॅच आहे. पहा इथे नक्कीच चाचपलं जात आहे आणि आमचे स्कोरर देखील सांगतायत की नाही सर, इथे 7 बॉल 11 ची मॅच आलेली आहे. गोलंदाज निघालेला आहे विनायक. हा बॉल फार महत्वाचा आहे, क्रुशियल बॉल आहे. काय घडणार या बॉलवरती? हो, यावेळी लॉफ्ट केला, एरियल रूट दिलं गेलं, क्षेत्ररक्षक आहे आणि असं म्हटलं जातं ना की स्वतःची वाट स्वतःच बनवा. कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला आलाय. हा फलंदाजाने लावले इथे वाट, ठोकलाय षटकार, मिळालेच 6 धावा. येणारे बॉल पहा, ज्या बॉलची चर्चा रंगवली होती त्या बॉलवरती मात्र क्रॅकिंग षटकार ठोकला या फलंदाजाने आणि हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये सागर शेलार या नावाचा डंका वाजला. राहुल शेलार असं नाव येत आहे. राहुल शेलार हा फलंदाज आपण पाहिला. आता मात्र अभिषेक आलेले आहेत स्ट्राईक एंड वरती. महेश आलेले आहेत फलंदाजीसाठी. आपण पाहतोय ललित गोलंदाजीच्या रनवेवरती आलेत. मित्रांनो, ललित हा गोलंदाज आहे ना, हा या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. त्याच्याकडे ती वैविध्यता आहे, त्याच्याकडे ती गोलंदाजीची शैली आहे. तो गोलंदाजीच्या रनवेवरती आलाय, स्लॉग ओव्हरचं षटक, लेग ब्रेकचा मारा करतो. फलंदाजांना फसवण्यामध्ये नक्कीच यशस्वी होणार का, हा देखील एक प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज निघालेत ललित. पहिला बॉल, हाफ ट्रॅकर आहे, लॉफ्ट केलाय आणि संपवलाय या मॅचचा खेळ. इथे विनिंग षटकार ठोकलाय महेश या बॅटरने. विजयावरती मात्र शिक्का ठोकत असताना कोट्रोशी संघ अफलातून विजयी होतोय. विजयी संघाचा असेल कौतुक, मात्र संघर्ष इथे खरोशी संघाचा देखील चांगला राहिला. त्यांनी सामना चुरशीचा लढवला आणि या चुरशीच्या सामन्यामध्ये मात्र विजयी संघ ठरतोय तो म्हणजे कोट्रोशी. आणि पराभवाच्या छायेखाली गेलाय तो संघ आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळाला तो खरोशी संघ. दोन्ही संघांचं आपण इथे कौतुक करूया. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच,